गाईज गुड इव्हनिंग. तर आम्ही आता चाललो आहोत गावाला परत एकदा. तर तुम्ही आमच्या जर्नी सोबत राहा. आणि आता आम्ही आमची गाडी घेऊन चाललोय आणि मी ट्रॅव्हल्स वगैरे नाही जात आहे. आणि आता बघू आम्ही पुढे काय होते ते. सोबत राहा आमच्या जर्नीमध्ये. माझे बहिणी पण येते ते बघतायत. आता बघू पुढे काय होते ते. आम्ही आता एन्जॉय करणार आहे. तो गाईज अशा प्रकारे पाऊस आलेला आहे आमच्या जर्नीमध्ये. आम्ही आता जस्ट पुण्यामध्ये आहोत आणि असा पाऊस येतोय. क्लायमेट खूप भारी आहे पण असा पाऊस आत्ताशी वाजले 7 बट स्टिल बघू पुढे काय होतंय. गाईज अशा प्रकारे पाऊस खूप जोरात चालू आहे आणि एवढी ट्रॅफिक आहे रस्त्याला विचारूच नका. आणि त्याच्यामध्ये आमच्या गाडीला जरासं क्रॅश आलाय कारण की ना इथे तो गाडीवाल्याची चुकी होती, जो कंटेनर होता त्याची. पण आता आम्ही त्याच्याकडून पैसे वगैरे घेतलेत बट स्टील आता जाऊ दे म्हटलं. एवढं ट्रॅफिक आणि पाऊसमध्ये कुठे त्याच्यासोबत बोलत बसा. आणि तो एवढा गरीब आहे, पैसे पण नाही दिले, भिकारी साला गेला तो. जाऊ दे आता बघू पुढे काय होतंय ते. सो हॅलो गाईज, आम्ही आता जेवायला थांबलोय. ऑलमोस्ट 10:30 होत आलेत. एवढा पाऊस आणि ट्रॅफिक होते त्यामुळे आमची मूडच नव्हता. बघू आता जेवतो आम्ही त्या हॉटेलला थांबलो. सगळेजण आता उतरत आहेत आणि बघू आता आम्ही किती वाजणार पोचायला. जोपर्यंत ट्रॅफिक आहे तोपर्यंत काय सांगता येत नाही. आमचं जेवण झालेलं आहे आता आम्ही चाललो. आता नॉनस्टॉप जाणार, आता कुठेच थांबणार नाही. बघू जायचं जर ब्रेक घेतला तर, नाही तर मग डायरेक्ट आम्ही घरी भेटू तुम्हाला. आणि आम्हाला वाटतंय 4 वाजणारच घरी जायला. बघू आता पुढे काय होतंय ते. हे आम्ही बसलो इथे असं वेट करतो. गाईज आम्ही फायनली पोहोचलो डेस्टिनेशनला. आता थोडा वेळ झोपणार कारण की आता वाजले आहे 4. आम्हाला खूप उशीर झाला ना. तर गौरी आम्हाला भेटली आहे. गौरी सध्या झोपते, तिचा ऑटो दिसणार नाही. ही गौरी आहे, ती तुम्हाला दिसणार नाही बट स्टील तिला आता भेटून मी परत झोपणार. फ्रेंड्स, आज समृद्धी दीदी विघ्नेशच्या हातावर मेहंदी काढतीये बघा. सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आले मी फायनल माझ्या घरी. आता आम्हाला खूप काम आहेत जसं की मी तुम्हाला दाखवेल असं. मी बघा पुढे काय ते ऊन खूप जास्त आहे. जेव्हा पाऊस पडतो कधी ऊन पडतं काय समजत नाही. बघ पुढे काय होतंय. सो हॅलो गाईज, माझा डे 2 आहे इथे आणि आता जस्ट शॉवर घेऊन बसले आहे. आता वाजले आहेत किती बघू शकता तुम्ही, 12 वाजत आलेले आहे. आणि म्हणजे लेट असं कारणाने झालं की मी काम करत होते, तुम्ही बघितलंच असेल. सो आता गाईज माझी आजी माझ्यासाठी जेवण बनवते. काय बनवते आहे? बेसन बनवते. बेसन आणि पोळी चपाती. हां, तर इथलं गावाकडे आलं म्हणजे बेसन हे नक्कीच असतं. कधी ना कधी खायलाच लागतं. पण ते गावाचं एक फेमस डिश आहे बेसन. भाकरी असतात पण आम्ही चपाती खातो. आता ती बनवते, हे ते बनते. बघू आता वाजले 1:30 वाजला असेल आता. गावची लोक 10 वाजता जेवतात आणि आम्ही 1:30 वाजता जेवतो कारण की आज बाकी खूप कामं होती आमच्या आजीला, म्हणून मग तिला टाईम नाही भेटला. मग ती आता बनवते. सो गाईज इथे पावसाची शक्यता आहे. मागे ढग आहे आणि इथे ऊन आहे. तर मग आम्ही हे जे गहू सकाळी वाळू घातलेले ते आता काढणार. म्हणजे आता सुकलेत ते, ऊन झालं त्यांना लागून. तर मग आता कोटीत टाकणार. तर बघा तुम्ही आम्ही कशी कामं करतो ते. काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना. काय सांगू राणी मला गाव सुटना,
कसं सांगू राणी मला गाव सुटना. बंद गळ्या मंदी माझं मावनाग अंग, जीनच्या कापडा मंदी दुनिया झाली कशी तंग. जो तो हाय राणी आपल्या धुंदी मधी दंग, माणसांनी माणसांचे सोडले का रंग. म्हाताऱ्याच्या धोतराची गाठ सुटना, काय सांगू राणी मला गाव सुटना. काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला. सो गाईज मी आता आमच्या वरच्या शेतावर आलेली आहे. तुम्ही तो बघू शकता, ते आमचं घर आहे आणि वरचं शेत आहे. तिथे ती ज्वारी लागलेली आहे आणि हे आमच्या वरच्या शेतात काय नाही आता लागवड केलेली. आता जेव्हा पाऊस पडेल बघू आता काय लागेल ते. गहूच जास्त करून लागतील. पहिले ते मागे आहे ना पपयाचा बाग होता पूर्ण, पण काही कारणास्तव तो काढला गेला. म्हणजे काहीतरी केमिकल वगैरे काहीतरी जास्त झालं होतं, तर मग ते पपया चांगले नंतर मी विकून टाकलं. सो हॅलो गाईज, मी महादेवाच्या मंदिरात आलेली आहे. हे ते गावाचं आत्ता स्थापन केलेलं महादेवाचं मंदिर, जसं मी तुम्हाला सांगितलं तसं खूप छान आहे आणि मस्त वातावरण आहे इथे. असं आजूबाजूला मस्त शांतता आहे, खूप छान वाटते. सो हॅलो गाईज, आता जेवणासाठी आजी माझ्यासाठी रस, अजून काय बनवलंय, रस, शेवयाचा भात, अजून काय सांडाळ्या कुरड्या, सांडाळ्या कुरड्या आणि भजी बनवणार आहे. आणि आम्ही आता जेवणार आहे मस्त, आजीच्या हातचा रस खाणार आहे. बघू आता हे काय बनतंय. शेवयाचा भात बनतोय, शेवयाचा भात टाकलाय आता बनवायला आणि आता आंब्याचा ते हे रस बनवणार. आणि मग गाईस मी आता इथे सेंड करते हा ब्लॉग. हा 2 दिवसाचा ब्लॉग असेल कंटिन्यू. त्या दिवशीपासून मी दुसरा न्यू ब्लॉग टाकेल. जेवण झालं आत्ताच काय दाखवता नाही आलं, कारण की इथे लाईट गेलेली आणि विदाऊट लाईटमध्ये जेवायचं, टॉर्चमध्ये जेवलो आणि खूप छान झालं. मी चेंज वगैरे केलं तर बसले रिलॅक्समध्ये. आणि आता बघू उद्याचं काय प्लॅनिंग आहे. उद्या तर ट्यूसडे आहे, इथे मार्केट असतो, तर त्या मार्केटमध्ये फिरेल, तुम्हाला दाखवेल कसं असतं ते मार्केट. छान वाटलं. 2 दिवस राहिले, म्हणजे आज काल आलेली आणि आज 2 दिवस ठीक वाटते. बघू आता उद्याचा दिवस आणि परवाचा दिवस कसा जातो ते. आता डिपेंड करतं की मी किती दिवस इथे राहते, कारण की माझ्या जोपर्यंत मला करमलं तोपर्यंत मी इथे राहणार आणि मी तिथे जाणार.